देसाई विरोधात नौपाडा या दोन संघामध्ये तुम्हाला ही चांगली लढाई नेट टू नेट फाईट पहिल्या रात्रीमध्ये देसाई, दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं नौपाडा संघ आणि आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये पिसवली संघ थेट मेगा फायनल मध्ये. सलामीसाठी बाला बोराडे आणि पिंट्या जोशी रवाना होता. 3 षटकांची मॅच आहे. पहिला दिवस देसाई संघ गाजवला, दुसऱ्या दिवसामध्ये नौपाडा संघ दिवस आणि रात्र दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली दोन्ही संघाने. आता तेच दोन संघ आमने सामने एकामेकाच्या विरोधात. तीन षटकांचा सामना. सामना 3 षटकांचा आहे. तीन षटकांचा सामना आहे. अंतिम रात्र आहे. अजून एक सामना मेगा फायनलचा सामना, त्याच्यानंतर बक्षीस वितरण समारंभ सुद्धा होणार. त्यासाठी वेळ खूप लागेल, त्यामुळे आमच्या आयोजन कमिटीने निर्णय घेतला सामने फक्त 3 षटकांचे असेल. गोलंदाजसाठी साई मात्रे, त्याच्यासमोर बाला बोराडे, नौस्टॅकिंगला आपण पाहतोय पिंट्या जोशी. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्स मधून विश ऑल द बेस्ट, बहुत गुड गेम, क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून घडावं, त्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. सामना सुरू होत आहे. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज साई. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल थोडासा डीप राहतोय. बाला बोराडे तेवढ्या ताकदीचा फलंदाज त्याच्या समोर उभा आहे. टॉट चेंडूने सुरुवात केली जाते. साई मात्रे नेक्स्ट बॉल साठी तयार आहे. डाउन द विकेट. यावेळेस पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल चेंडू, वन बाउन्स इनटू द पॅन्स, चौकार, 4 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू सीमारेषा लगेच जातोय. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, चौकार बाला बोराडेच्या बॅट मधून. हा दुसरा चौकार, 4. लक्ष 2 चौकार. बाला बोराडे हा नावाचा वादळ सध्या चर्चेत. नौपाडा संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय, 8 धावांवरती पोहोचतोय. साई मात्रेवरती प्रेशर, खूप दबाव टाकण्याचा काम केला जातोय. यावेळेस चेंडू सुरेख, वेल कॅच, फलंदाज बाद. बाला बोराडे मागच्या रात्रीमध्ये तिसऱ्यांदा 3 वेळा मात्र आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला, परंतु आता मात्र पाहू शकाल झेलच्या स्वरूपाने बाद होत आहे. कॅच सुद्धा चांगल्या पद्धतीने टिपली. बिग विकेट डाऊन.
पहिला धक्का दिलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश जाधव गुडघ्याचा वापर केला, गुडघा चुकवला होता शॉट खेळण्यासाठी. सिंगल येतं, सिंगलने धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती. पिंट्या जोशी 5 चेंडू मात्र वेट केलं त्याने स्ट्राईक मध्ये येण्यासाठी. 9 धावा आल्यात. बाला बोराडे बाद झाला. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. क्लास टायमिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, रिव्हर्स. मैदानाच्या चोपेर फटकेबाजी कशा पद्धतीने करावी त्याचं जिवंत जागतं उदाहरण आम्ही काल पाहिला. त्याच्या समोर तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे साई मात्रे. साईला कशा पद्धतीने फेस करेल. बिग पॅटल पिंट्या आणि साई. उडवलाय चेंडू. चेल होईल की काय. चेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पिंट्या मात्र बचावतोय. पहिलाच बॉल चिप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये होता. 2 धावा आल्यात. षटक समाप्त. पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतात 11 रन. डीजे. थँक्यू गणेशजी सर. पाहिलं तुम्ही आता बाय तर पाहू शकाल बॅटिंग स्टाईल पिंट्या जोशी कालच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने बरसला होता. इनसाइड आउटचा जो सर्वात चांगला फटका त्याच्या बॅटमधून पाहू शकता आपण. रिप्लायच्या माध्यमातून रिव्हर्स सुद्धा. मैदानाच्या चोपेर फटकेबाजी जबरदस्त जबरदस्त रिप्लायच्या माध्यमातून दाखवलं जात आहे ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून. धावफलकावरती धावसंख्या 11 आहेत. पिंट्या जोशीचं झेल ड्रॉप झाला. 2 षटके अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 घेऊन येत आहे नितीन पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल की पहिल्या रात्रीमध्ये साई मात्रेने चांगली बॅटिंग केली होती. त्यामध्ये राम पाटील सुद्धा पहिल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने बरसला होता. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थोडासा पंबलिंग होतोय. एकच धाव सिंगल. सुरुवात ते असं षटकाची सिंगलने धावफलकावरती धावसंख्या पोहोचतोय 12 या आकड्यावरती. पिंट्या जोशी सॅकिंग एंडला आलाय. ते नेहमीच गोलंदाजावरती थोडासा प्रेशर असतो. पिंट्या जोशी म्हटला की एक आक्रमक रूप धारण करणारा फलंदाज. यावेळेस वेट केला, दाखवला आपल्या नावाचा परिचय. पिंट्या जोशीच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक षटकार. तर बघा बरेचसे खेळाडू आहेत. आमचे चालके सर सुद्धा खूप अनुभव त्यांच्याकडे क्रिकेटचा. काही खेळाडू असतात चालके सर ते ताकदीने स्ट्रोक खेळतात टेनिस बॉल मध्ये. पिंट्याची फलंदाजी जर आपण पाहाल तर फक्त टाइमच्या आधारात आणि टाइमला फार महत्व आहे. क्रिकेट लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल. रिव्हर्सचा फटका. दुसरं शस्त्र बाहेर काढला पिंट्या जोशीने. का मी त्याची चर्चा करतोय त्यामुळे कारण पिंट्याकडे स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने आहेत. चौकार. षटकारानंतर चौकार. अजून एक मोठा स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेलचा प्रयत्न, झेलचा प्रयत्न. एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण घडलाय. नेट टू नेट फाईट का म्हणतात. जरूर पिंट्या जोशीने चांगले फटके दर्शविलेत परंतु क्षेत्ररक्षक
आउटस्टँडिंग दर्जाचा सिंगल आलाय. ऑनसाइडच्या दरम्यान कार्पेटच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट राहू चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची आहे आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या जातात, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावफलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती. उमेशला आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका, प्रॉपर टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, प्रोटेक्शन मध्ये ठेवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बेटेंड विकेट. 2 धाब्याच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 27 आकड्यावरती. 13.50 ची सरासरी सध्या मेंटेन ठेवलाय नावपाडा या टीमने. आणि महत्वाची बाब, पिंट्या जोशी स्ट्रायकिंग एंडला. ट्वेंटी 25 धावा ऑन द बोर्ड. 27 माफ करा, 27 धावा आहेत. 13.5 ची सरासरी. गोलंदाज येतोय. गोलंदाजी करण्यासाठी दिलीप पाटील सर्वात प्रभावशाली गोलंदाज या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत आपण पाहिलाय. आणि त्याच्या समोर सर्वात प्रभावशाली फलंदाज टुर्नामेंटचा पिंट्या जोशी. बिग पॅटल. प्रेक्षकांना मजा येईल हा पॅटल पाहण्यासाठी. दोघांकडे क्षमता खूप चांगली आहे. यावेळेस वेट केलाय, चेंडूला फिरवलाय, चांगलाच फिरवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पिंट्या जोशीच्या बॅट मधून हा चौकार. चौकार येतो. चौकाराच्या साईड धावफलकावरती धावसंख्या पुढे जात आहे 31 वरती. पण एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एज लागतोय. सिंगल. 1 धाव पूर्ण केली जाते. बत्तीस धावा धावफलकावरती झाल्यात. रिव्हर्सचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे. खराब क्रिकेट. चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा. जरूर क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु तरी सुद्धा उमेशने त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. एक लॉलीपॉप झेल होता, परंतु तो झेल टिपता आला नाही. या कॅचेस विन द मॅचेस आम्ही का म्हणतो. जर हा झेल टिपला असता तर धावफलकावरती रोख लागले असते, धावफलकावरती धाबा कमी पाहायला मिळाले असते. तसं घडलं नाही. या अजून एक चांगला स्ट्रोक. आता मात्र गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा पूर्ण. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावाच्या मदतीने 38 धावा. दोन चेंडू शिल्लक आहेत. पायचा एकात मोठा फटका पाहायला मिळेल का. 38 धावा झाल्यात. सलग बॅटने चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त सिंगल. अंतिम चेंडूवरती
स्टॅकिंग एंडला येतोय पिंट्या जोशी. 39 धावा झाल्यात. अंतिम चेंडूवरती काय रहस्य दडलंय? पुढचा फटका आहे. फटका बसला की काय? वेल जज कॅच. फलंदाज बाद पिंट्या जोशी. धापलकावरती धावा जोडल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. चाळीस धावांचा टार्गेट सेट आहे. 40 धावा चेस करायच्या. राम पाटील आणि साई मात्रे मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी जातील. त्यांना सुद्धा ठाऊक आहे फार महत्वाची लढत आहे दोन्ही टीमसाठी ही लढत. कारण वेट करतोय पिशिवली संघ कोण येणार मेगा फायनल मध्ये. टॉप 2 मध्ये जाऊन ठेपली आहे पिशिवली संघ. परंतु इथे तर फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर नावपाडा संघाला 40 धावा डिपेंड्स कराव्या लागतील गोलंदाजीच्या जोरावरती. आणि जर देसाई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 41 धावा मध्ये चेस करायच्या आहे. नागेश पहिलाच बॉल राम पाटीलला उडवण्याचा प्रयत्न. वेल जज कॅच. राम पाटीलचा खेळ समाप्त होता पहिल्याच बॉल वरती. प्रेशराइज क्रिकेट.
40 धावांची गरज असताना महत्वाचा फलंदाज राम पाटील मैदानातून बाहेर येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आपण देसाई संघाचा. आता मात्र सर्वपूर्ण जबाबदारी साईच्या खांद्यावरती येतोय, कारण 40 धावा चेस करायच्या आहेत. नेक्स्ट बॉल नागेश पाटील. पुन्हा एकदा क्लिक केले चेंडूला ऑन साइडच्या दरम्यान. एक धावेने संघाचा अकाउंट ओपन करताना पाहतोय आपण. एक धावेने ऑनसाइडच्या दरम्यान पुन्हा एकदा वलन घेणारा हा चेंडू बॉडीला ब्रश होऊन पॉइंट मध्ये येतो. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले जात आहे. सिंगल डबलने काम चालवलं जात आहे. 40 धावांची गरज आहे. दोन धावा झाल्यात. नागेश पाटील पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू मात्र लेंथ पाहावे लागेल. लेगस्टम्पच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धाव येतोय. सामना आपण एन्जॉय करता. सेमीफायनलची लढत आहे आणि या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायचा आहे कोणता संघ हा क्वालिफाय होत आहे. दोन्ही संघाला मात्र अजूनही सामना खूप बॅलन्स सामना. नागेश पाटीलची चांगली गोलंदाजी सुरुवात झाली आहे, कारण त्याने राम पाटीलला बाद केला. त्यानंतर नवीन गोलंदाज नितीन पाटीलला आपण पाहतोय. नॉस्टाकिनला साई मात्रे आहे आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करतोय. यावेळेचा फटका डबल माइंडेड स्ट्रोक आपण म्हणू शकता. ऑनसाइडच्या दरम्यान ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र चेंडूला प्रहार करायचा होता. चेंडू हवेमध्ये चार धावा झाल्यात. साई ऑन द स्ट्राइक. नागेश पाटीलचा हाही चेंडू सुरेख लेंथ वरती. डॉट चेंडूची समाप्ती. 4 धावा. हा येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. येणारा चेंडू नागेश पाटीलचा. का रहस्य दडलाय. साई मात्रे तेवढ्या ताकदीचा फलंदाज त्याच्या समोर उभा आहे. साईने सुद्धा या टुर्नामेंट मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळानुसार धावफलकावरती धावसंख्या जोडली जाते 4. लावून घ्यायचा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूवरती आता सामना थोडासा कठीण झालाय. 40 धावांची गरज होती. 4 झाल्यात. अजूनही 36 धावांची गरज आहे. 18.00 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे, तरच हा सामना जिंकता येईल. परंतु काय होऊ शकतं. क्रिकेट आहे. अणुचत्तेने भरलेला क्रिकेट. कधी सामना कधी टर्न होऊ शकतो. त्यामुळे या सामन्यामध्ये पाहण्यासाठी खूप रंगतदार स्थितीला ही मॅच पाहायला मिळतोय. 18 ची सरासरी गाठायची. गोलंदाजसाठी आपण पाहता गोलंदाज सतीश मात्रे गोलंदाजी करण्यासाठी आले.
दुसरे षटक. सतीशचा हा षटक. पहिलाच बॉल हवेमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अप्रतिम फटका, षटकार. अजूनही सामना सोडला नाहीये देसाई संघाने. त्यांना सुद्धा ठाऊक आहे प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे मॅक्सिमम षटकार ठोकावे लागतील तर सामना हा जिंकता येईल. त्यापैकी एक षटकार आलाय. अजूनही 5 मोठे फटके प्रहार करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये 30 धाबा. 11 मध्ये 30 धाबांचं समीकरण आहे. नितीन आणि साई हे दोन्ही ताकदवर फलंदाज आहे, कधी काय करू शकतात. अजून एक मोठा स्ट्रोक, बॅक टू बॅक सलगचा दुसरा मॅक्सिमम षटकार, 6 धाबा. ला 18ची सरासरी गाठायची होती. 2 चेंडूवरती 2 षटकार पेश केले. धावांचा मीटर जलद गतीने पुढे गेला. धापलकावरती धावसंख्या 16 पाहायला मिळतात आणि 10 चेंडू, आता 24 धावांची गरज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉल. थोडस लेट दिला पंचाने, परंतु योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. 10 चेंडू आणि आता 23 धाबांची गरज आहे. थोडस प्रेशर मध्ये खेळताना पाहतोय आपण गोलंदाजाला. नितीनने जबरदस्त बॅटिंग केली आहे. हाही चेंडू मात्र अद्याप पिच वरती चेंडू लँड केला होता आणि त्याला पाठवला पॉइंटच्या डोक्यावरना चौकारासाठी. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 4 चेंडूवरती 19 धावा खर्च केल्यात. 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17. 17चा खतरा मात्र कोणत्या संघावरती येईल. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती एखाद मोठा फटका जर प्रहार केला तर सामन्यामध्ये देसाई संघ हा शिरकाव करेल. 2 चेंडू. नेक्स्ट बॉल. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. चेंडूला अडवलं जातोय. फक्त सिंगल. 16 धावांची गरज आहे. 7 मध्ये 16. 7 मध्ये 16 हा महत्वाचा क्रुशियल मोमेंटचा हा चेंडू असेल. ऑन साइडला झेल होईल की नाही. कॅचेस विन द मॅचेस. वारंवार झेल ड्रॉप. उमेश कडनं हा झेल ड्रॉप झाला. साईचा झेल सोडणं थोडंसं मागणं ठरू शकतं. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल जबाबदारी आल्या या टुर्नामेंट मध्ये, या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत जेव्हा जेव्हा पिंट्या जोशी खेळ साकारण्यासाठी आला तेव्हा महत्वाची त्याने कामगिरी नौपाडा टीम साठी दिली आहे. दुसऱ्या बाजूला
तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता साईला, ज्याने देसाई टीम साठी चांगली कामगिरी दिली आहे. 6 मध्ये 14 सामन्यामध्ये काय होऊ शकतोय. हा षटक भरपूर महागडे षटक पाहायला मिळालं. पहिलं षटक 4 धाव्यांचं आणि दुसरं षटक आपण पाहता 22 धावांचं षटक पाहायला मिळालं. 6 मध्ये 14 पिंट्या जोशी समोर नितीन पाटील. फुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती चौकार. दहा धाब्यांची गरज आहे. 5 चेंडूवरती 10 धाबा. चौकार आलाय. चौकाराच्या नुसार आपल्याला धाव गती पुढे जाताना पाहतोय. पेंट्या जोशी काल असेच सामना होता तेव्हा 6 धावांची गरज होती. 4 चेंडू मागे 4ही चेंडू डॉट फेकले होते पिंट्या जोशीने. आताचा चेंडू फुलटॉस होता परंतु फुलटॉसला प्रहार करू शकला नसता. हा चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर जातो ना तर मॅच संपतोय. सिंगल आली आहे. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या पुढे जातोय 31 आकड्यावरती. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू झेल होईल का नाही. चेंडू सीमा पार येतो. हा चौकार. 4 धावा. ते दृश्य पाहायला मिळतोय. 3 मध्ये 5 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक धाव पूर्ण. 2 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 4 धाबा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दोन चेंडू 4 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. बघा प्रेशर दोन्ही खेळाडूंवरती आहे. नितीन वरती सुद्धा प्रेशर आहे. पिंट्या जोशी वरती प्रेशर आहे. असे बऱ्याचदा मॅचेस त्याने पाहिल्या आहेत दोन्ही संघाने. कारण सेमीफायनलची लढत या प्रकारे होईल असं वाटलं नव्हतं. झेल उडालाय. झेल होईल की नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना पुन्हा एकदा ट्विस्ट. नवापाडा संघाने या मॅच मध्ये 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच. कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला दोन्ही टीम कडनं. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. अप्रतिम मॅच. सामना रफ अँड टफ स्थितीला आहे. सामना कोणीही जिंकू शकतोय. डॉट फेकला तर नवपाडा संघ आणि जर 1 केलं तर मात्र निश्चितच आपण पाहू शकाल. जर धावसंख्या डिपेंड्स केली पिंट्या जोशीने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
साई जाधव यांच्याकडनं. एक चेंडू एक धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. सामना कोणी जिंकू शकतोय. दोन्ही संघाचं मात्र आपण जरा कौतुक करूया. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. वारंवार आरडाओरडा, कारण एक धावेची गरज आहे. साई तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे, तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहता पिंट्या जोशीला. ज्या पिंट्या जोशीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, त्या पिंट्या जोशीला सामना जिंकून देता येईल का? की दुसऱ्या बाजूला साईने आपल्या टीमसाठी, देसाई टीमसाठी जी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे, त्याला विजय प्राप्त करून देईल का देसाई टीमला? दोन्ही टीमला आमच्या कॉम्बॉक्सकडनं विश ऑल द बेस्ट. चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. आमच्या कॉम्बॉक्समधनं शुभेच्छा. एक चेंडू एक धावेची गरज. इथे मात्र जेल होईल की नाही, थोडा पुढ्यात अटॅम्प करण्याचा प्रयत्न, जेल उडाला होता, पण एक धावेची गरज असताना एवढ्या मागे क्षेत्ररक्षक कसा राहिला हा प्रश्न. हाफ शॉट सिलेक्शन, परंतु निसटता विजय प्राप्त केलाय. कॉंग्रॅच्युलेशन देसाई टीम. नितीन पाटीलची जबरदस्त विश्वसनीय फलंदाजी. जरूर मात्र नवपाडा संघ तर पिशिवली संघाच्या कॅप्टनने इथे यायचं लवकरच. पिशिवली संघ आपण टॉस साठी या. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, 10 चेंडू 29 धावांची विस्फोटक फलंदाजी, तो नितीन पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. देसाई संघाचा कॅप्टन आणि पिशिवली संघाचा कॅप्टन यायचा. हार्ड लक पिंट्या जोशी, बाला बोराडे. जरूर हारलात, परंतु वाघासारखा लढलात मैदानाच्या आतमध्ये. थोड्याशा चुका झाल्या. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच आपण पाहू शकतो. कॅचेस विन द मॅचेस. चला मॅन ऑफ द मॅच द्यायचे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचा. टॉस सुद्धा केला तर 3 षटकांचा सामना असेल. पिशिवली बनाम देसाई.